नमस्कार. मी सतीश साळुंके. मी सध्या उभा आहे विपश्यना इंटरनॅशनल अकॅडमी इगतपुरी या ठिकाणी. प्रवेश केल्याबरोबर आपण पाहताय या ठिकाणी आपल्या नावाची नोंदणी होत असते आणि मग हे समोरची जी आपण एक छोटीशी जी वेस पाहताय आणि त्याच्या बाजूला जे पाहताय ते महिलांसाठीचं आहे आणि हे पुरुषांसाठी. आपण या विषयीतनं आतमध्ये गेलो की आपण समोर पाहतो या ठिकाणी महिलांचं भोजनगृह आहे आणि फार मोठा असा हा कॅम्पस. आणि या ठिकाणी आहे आंतरराष्ट्रीय विपश्यना केंद्र, म्हणजे मनाच्या शांतीचं केंद्र. हे आहे या केंद्रातलं साधकांसाठीचं भोजनगृह. जे या ठिकाणी विपश्यना करायला येतात त्या सगळ्यांना साधक म्हणलं जातं. विलक्षण मोठं असं हे भोजनगृह. भोजनगृहातून आपण बाहेर पडलो की आपण सरळ जातो तो आपल्या ज्या ठिकाणी आपल्या निवासाची व्यवस्था केलेली आहे त्याकडे आपण जायला लागतो. आणि आपल्या पाहतो आपण की डाव्या बाजूला हे आहे या विपश्यना केंद्राच्या शिबिराचं कार्यालय. इथून आपण पुढे गेलो की सरळ जातो ते आपल्या निवासस्थानाकडे आणि मुख्य धम्मगृहाकडे, धम्मकक्षाकडे. अतिशय सुंदर आणि नयनरम्य असं हे वातावरण आपण पाहत आहात. हे आहेत साधकांची निवासस्थानं. याच ठिकाणी साधक राहतात आणि सुसज्ज अशी ही निवासस्थानं. राहण्याची अत्यंत उत्तम अशी व्यवस्था, जेवणाचीही अत्यंत उत्तम अशी व्यवस्था आपण पाहत आहात. जे साधकांसाठी राहण्याची जी व्यवस्था आहे, ज्या खोल्या आहेत, जे रूम्स आहेत ते पहा. सगळ्या आवश्यक सोयींनी या रूम पूर्णपणे आहेत. सगळ्या प्रकारच्या ज्या आवश्यकता आहेत आपल्याला नियमित जीवनामध्ये लागतात त्या सगळ्या सोयी आपण या ठिकाणी पाहू शकतो. विपश्यनाचार्य सत्यनारायण गोहेंका, ज्यांना भारत सरकारनं पद्मविभूषण हा किताब दिलेला आहे, त्यांनी 2500 वर्ष जुनी ही विपश्यनाची ध्यानधारणा भारतामध्ये आणली. हे त्यांचं निवासस्थान. आज दुर्दैवानं सत्यनारायण गोयंका हे आपल्यामध्ये नाहीत, पण 2500 वर्ष जुनी ही विपश्यनाची जी आराधना आहे, जी ध्यानधारणा आहे, जी लुप्त झाली होती, ती गोयंका यांनी ब्रह्मदेशामध्ये 14 वर्ष अखंड अध्ययन करून, अभ्यास करून ही भारतात आणलेली आहे. भगवान गौतम बुद्धांनी विपश्यनेच्या मार्गातूनच आपल्या स्वतःची ध्यानधारणा केली आणि सिद्धार्थ गौतम हे बुद्ध झाले. आपण पाहताय अतिशय नयनरम्य असं हे वातावरण आहे. फार मोठ्या एका खरं म्हणजे जंगल आणि अरण्य म्हणू आपण त्याला, त्याच्यामध्ये वसलेलं हे ध्यानधारणा केंद्र, विपश्यना केंद्र इगतपुरीचं. प्रचंड मोठाले पर्वतरांगांच्या कुशीमध्ये हा अतिशय वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातनं आश्चर्यकारक म्हणू असा हा पागोडा आपण पाहत आहात. सत्यनारायण गोयंका यांच्या कल्पनेतनं साकारलेला हा पागोडा. शरीराला जखमा झाल्या किंवा असाध्य रोग लागला तर माणूस शस्त्रक्रिया करतो आपल्या शरीराची, पण मनाची शस्त्रक्रिया, मनाला होणारे जे विकार आहेत ते कसे जाणार, यासाठी सत्यनारायण गोयंका यांनी अत्यंत क्रांतिकारक आणि मानवतेच्या कल्याणासाठी जे अभूतपूर्व कार्य केलं ते म्हणजे ही ध्यानधारणा पद्धत, विपश्यना आणि अनापाम ही पद्धत भारतामध्ये आणली. आपण पाहताय तो अतिशय सुंदर असा हा पॅगोडा आपण पाहतो आहात. आत्म्याचं शुद्धीकरण करणं, आत्म्यावरची शस्त्रक्रिया करणं आणि आपण आपल्या स्वतःला ध्यानधारणेच्या माध्यमातून आपल्या शरीरातील संवेदना जागृत करणं, त्या पाहणं, त्यातला विकार नष्ट करणं, हेच या ध्यानधारणेचं मुख्य उद्दिष्ट आहे. आणि आपण जे पाहतायत ही ध्यानधारणेसाठी तयार केलेली ही गृह, याला शून्यागार असं म्हणलं गेलेलं आहे. पागोड्याच्या खाली खरोखरच वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातनं
हा पागोडा एक अभूतपूर्व अशी ही रचना आणि असं हे स्थापत्य आहे. या ठिकाणी तुम्हाला विनामूल्य प्रवेश मिळतो. त्यासाठी विपश्यना केंद्राच्या माध्यमातून ऑनलाईन डिक्लेरेशन होतं. तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता, त्यावर तुमची माहिती भरा आणि जर तुमचा नंबर लागला तर तुम्हाला 10 दिवस या ठिकाणी विनामूल्य कोणत्याही प्रकारचं मूल्य न घेता ध्यानधारणा करण्याची संधी मिळते, स्वतःला तपासण्याची संधी मिळते. आणि हे आहे ते धम्मगृह, ज्या ठिकाणी ध्यानधारणा केली जाते आणि इथले गुरुजी तुम्हाला ध्यानधारणेचं मार्ग सांगतात. रोज या ठिकाणी अतिशय सुंदर आणि श्राव्य आणि जीवनावर संस्कार करणारं व्याख्यान गुरुजी सत्यनारायण गोयंका यांचं होत असतं. पूर्ण याचं संचलन ते स्वतःच व्हिडिओच्या माध्यमातून करत असतात. आज गोयंका नाहीत, पण त्यांचे व्हिडिओ आणि त्यांचा आवाज मात्र या पूर्ण विश्वात आसमंतात दरवळतोय. आणि हा सगळा परिसर आहे, ही साधकांची निवासस्थानं आहेत. एका प्रचंड मोठ्या जंगलावर पहा किती कल्पनेनं ही सगळी निवासस्थानं, वृक्षांना कोणताही धक्का न लावता, पाना फुलांना धक्का न लावता ही निवासस्थानं निर्माण केलेली आहेत. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी या ठिकाणी हे विपश्यना केंद्र आहे, जे आंतरराष्ट्रीय केंद्र आहे. हे एक स्वप्न होतं सत्यनारायण गोयंका यांचं की अशा प्रकारची विपश्यना केंद्र जगभरात निर्माण व्हावी, आणि ते प्रत्यक्षात उतरलं. जगभरात जवळपास 175 विपश्यना केंद्र आहेत, ज्याच्यापैकी जवळपास विदेशामध्ये 75 पेक्षा जास्त विपश्यना केंद्र आहेत. असं हे नयनरम्य वातावरण, या वातावरणात आपण 10 दिवस राहतो आणि आपण अंतरात्म्याचा शोध घेतो. मनातले विकार आपण कमी करतो. दुःखाचा शोध घेण्याचा हा प्रयत्न आहे. सिद्धार्थ गौतम बुद्धांनी जगामध्ये दुःख आहे आणि त्याचा निवारण्याचा मार्ग शोधलेला होता, आणि त्यांनी जी ध्यानधारणेची पद्धत संशोधित केली ती विपश्यना पद्धत. त्यामुळे एक राजपुत्र बुद्ध झाला. आपणही त्या ध्यानधारणेचा 10 दिवसीय जर आपण या ठिकाणी हे शिबिर केलं तर पहा, या वातावरणात आपणही आपल्या आत्म्याचा शोध घेऊ शकतो. आपणही आपल्या शरीरातल्या प्रत्येक संवेदनांचा शोध घेऊ शकतो. एक साधक भंते यांची प्रतिक्रिया आपण ऐकूयात. कसं वाटलं तुम्हाला इथे येऊन? मी पहिल्यांदा नाही येत आहे, मी अनेकदा आलो याच्या आधी. या आधी सुद्धा माझे अनेक शिबिर झालेले आहेत. वारंवार येण्याचं एकच कारण आहे की अपार शांती आणि सुख जे आपल्याला हवं असतं, पण ते कसं घ्यायचं आहे, कसं अनुभव करायचं आहे किंवा कुठून मिळेल, त्यासाठी सर्व संसार धावपळ करत आहे. पण त्या पडापडीच्या जीवनामध्ये जे त्यांना सुख हवं आहे, ते जर खरंच हवं असेल तर त्यांना ही विद्या शिकणं गरजेचं आहे. 10 दिवसाच्या या शिबिरामध्ये साधकांना आर्य मौन पाळावं लागतं. म्हणजे 10 दिवस तुम्ही कोणाशीही बोलू शकणार नाहीत, आपण मुखानं बोलू शकणार नाहीत किंवा देहबोलीनेही बोलू शकणार नाहीत. पण आर्य मौन हा विलक्षण आनंदाचा भाग आहे. आपण जे पाहताय हे आहे या परिसरातला दुसरा पॅगोडा. अशा प्रकारचे जवळपास 3 ते 4 पॅगोडे या परिसरामध्ये आहेत, आणि एकाच वेळी जवळपास 2 ते 3 हजार लोक राहू शकतील, साधक राहू शकतील, अशी व्यवस्था या ठिकाणी आहे. अतिशय भव्य, अतिशय मोठा असा हा परिसर आपण पाहत आहात या विपश्यना केंद्राचा. 10 दिवस आर्य मौन पाळल्यानंतर जो आत्मिक आनंद मिळतो, ध्यानधारणा करत असताना जो आत्मिक आनंद मिळतो, तो अवर्णनीय आहे. आपल्या शरीराचा शोध, आपल्या मनाचा शोध, मनातील संवेदनांचा शोध. हे पहा, सत्यनारायण गोयंका यांनी अशी मुळं, या विद्येची मुळं भारतामध्ये रोवली. 2500 वर्षानंतर त्यांनी ही विद्या भारतामध्ये आणली. ही विद्या उंच उंच आता आकाशाला भिडलेली आहे. लक्षावधी लोकांनी या विद्येच्या माध्यमातून, विपश्यनेच्या माध्यमातून आनंद मिळवला आहे.
आणि आता ही जी विद्या आहे ही विद्या पूर्णपणे आता भारतामध्ये रुळलेली आहे. जगभरातले कोट्यावधी लोक या विद्येचा आनंद घेत आहेत आणि अशा पद्धतीनं ही विद्या आता भारताच्या पूर्णपणे जनजीवनाशी मिसळलेली आहे. या विद्येमुळे आता अनेक फळं या देशामध्ये अनेक लोकांना या विद्येची फळं मिळालेली आहेत. विपश्यनेची फळं मिळालेली आहेत, अनायामची फळं मिळालेली आहेत. स्वतःच्या संवेदना जागृत करून आपल्या स्वतःचा शोध, आत्म्याचा शोध. जगात दुःख आहे हे खरं, जीवनात दुःख आहे, पण हे दुःख संपवण्याचे काही मार्गही आहेत. जसं ही विद्या फणसासारखी वरून कठोर असली तरी आतून अत्यंत स्वादिष्ट आहे. ही विद्या कठोर असली तरी अंतःकरणाला भिडणारी आहे, आनंद देणारी आहे. प्रेमपाल सिंह बौद्ध है, अलीगढ़ उत्तर प्रदेश का रहने वाला हूँ और मैंने 11 शिविर करे हैं. उसी से मुझे यहाँ की प्रेरणा मिली. हम बताते हैं उनके गुरु जी ने ये पहला बनाया था, इसलिए मैं यहाँ आया हूँ पहली बार से बनाने के लिए. यहाँ पर पहली बार आए पहली हैं बार आप? आया. इसके पहले आपने 11 शिविर किए हाँ, हैं 11 शिविर किए हैं और 2 धम्म सेवा दी हैं. और आप उत्तर प्रदेश से हैं, उत्तर प्रदेश में रहने वाले. तो क्यों आपको ऐसा लगता कि आप धम्म सेवक हो जाएं? धम्म सेवक में इसलिए ये बताया था गुरु जी ने वहाँ पर कि सेवा देने से हमारे अहंकार खत्म होता है. अहंकार खत्म होता है और हमारी तरक्की होती है हमारे उसमें. ओके, जी. हाथ निकालिए. अच्छा, तो आपने मला जगभरात चालणाऱ्या या विपश्यना केंद्राचं आकर्षण वाटतं ते निराळ्या कारणामुळं. कारण सत्यनारायण गोयंका हे हयात असताना त्यांनी जे नियम, ज्या अटी आणि जो कठोरपणा या साधनेमध्ये आणलेला आहे, जी शुद्धता या साधनेत आणलेली आहे, ती शुद्धता त्यांच्या पश्चातही अगदी तंतोतंत म्हणजे कोणताही बदल न करता, अंशात्मक सुद्धा बदल न करता आजही जगभरामध्ये ही विपश्यना पद्धत चालू आहे. मला वाटतं हे उदाहरण जगातलं एकमेव उदाहरण ठरायला पाहिजे. हे विपश्यना केंद्र चालतं ते केवळ साधकांनी दिलेल्या दानावर आणि जे या ठिकाणी आलेले जे धम्मसेवक आहेत त्यांच्या श्रमावर. धम्मसेवक हे सुद्धा एक प्रकारचं श्रमाचं दान आहे. अनेक धम्मसेवक येतात आणि या ठिकाणी या विपश्यना केंद्रात श्रमदान करत असतात. गुरुजींचं हे निवासस्थान आणि हा संपूर्ण परिसर, विविध वृक्षांनी नटलेला हा परिसर, विविध फुलांनी नटलेला हा परिसर, आत्म्याला अत्यंत प्रसन्न करणारा परिसर. या ठिकाणचे 10 दिवस म्हणजे जीवनाला वेगळी कलाटणी देणारे दिवस, अंतर्मुख करणारे दिवस. मंगलम